नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज जो आपण टॉपिकवर चर्चा करणार आहोत तो टॉपिक म्हणजे SC उपवर्गीकरण. ते काय आहे, रिझर्वेशनमध्ये बदल, त्याबद्दलची आपण संकल्पना समजून घेणार आहोत. प्रगत जाती, मागास जाती आणि त्याचबरोबर आपल्या मेन टॉपिकवर म्हणजे UPSC आणि MPSC कशा प्रकारे याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतं रायटिंगमध्ये आणि खरं सत्य काय यावर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. चला तर आपण स्टार्ट करूयात. चला तर आपण आपला पहिला कन्सेप्ट समजून घेऊयात की SC वर्गीकरण म्हणजे काय. SC शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती. ह्यामध्ये उपवर्गीकरण म्हणजे काय, SC वर्गातील सर्व जातींना एकसारखा लाभ मिळत नाही, त्यामुळे त्या मोठ्या वर्गाला छोट्या गटामध्ये म्हणजेच उपवर्गामध्ये विभागणे म्हणजेच काय, SC उपवर्गीकरण होय. म्हणजे तुम्हाला ही संकल्पना समजली असावी. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, जर SC मध्ये काही जाती जास्त प्रगत आहेत आणि काही अजूनही खूप मागे आहेत, म्हणून आरक्षणाचे फायदे समानपणे वाटप करण्यासाठी SCचे उपवर्गीकरण केले जाते. हे आपल्याला सरकारने त्यासाठी उपवर्गीकरण केले जाते. आता याची गरज काय, सरकारच्या नुसार काही जातींना जास्त फायदा मिळतो, काहींना कमी. मागे राहिलेल्या जातींना न्याय मिळावा, समान संधी निर्माण करावी, समान संधी सगळ्यांना निर्माण व्हावी, यासाठी SC उपवर्गीकरणाची गरज आहे असं सरकारला वाटतं. जर आपण बघायला गेलं, समजा आपण बघूयात की SC मध्ये 100 जागा असतील, तर काही टक्के जागा मागासलेल्या जातीसाठी वेगळ्या राखून ठेवणे हा एक कल्पना आहे याच्या मागची. उद्देश म्हणजे काय, सामाजिक न्याय, सर्वांना समान संधी आणि खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्यांना तो लाभ मिळावा, हा या SC उपवर्गीकरणाचा सरकारच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा उद्देश आहे. तर आपण थोडक्यात जरा SC उपवर्गीकरण म्हणजे काय याच्या सविस्तर माहिती घेऊयात. तर SC म्हणजेच अनुसूचित जाती हा एक मोठा सामाजिक गट आहे, पण या गटामध्येही सर्व जातीची परिस्थिती सारखी नाही आहे. कारण SC मध्ये बघायला लागलं तर वेगवेगळ्या जाती आहेत. आता त्याच्यामध्ये सर्व जातीची परिस्थिती सारखी नाही. काही जातींनी शिक्षण, नोकरी, राजकारणात प्रगती केली आहे, तर काही अजूनही मागे आहेत. तर यामुळे आरक्षणाचा फायदा समानपणे वाटण्यासाठी SC मध्ये छोटे उपगट म्हणजे सब कॅटेगरीज तयार करणे, यालाच SC उपवर्गीकरण म्हणतात, असं त्यांनी डिफाईन केलेलं आहे. ओके, मग उपवर्गीकरण कसे केले जाते, तर SCच्या जातीचा डेटा एक काढायचा आहे, त्यांना काढला जातो. त्याच्यामध्ये शिक्षण, नोकरी, सामाजिक स्थिती या सगळ्या विषयांचा तिथे विचार केला जातो आणि पाहिला जातो. त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं जातं आणि प्रत्येक गटासाठी आरक्षणाचा एक ठराविक हिस्सा दिला जाऊ शकतो, असं सध्या सरकारचं नियोजन आहे. त्यानंतर उपवर्गीकरणाची गरज का आहे, असमानता कमी होईल असं वाटतं. SC मध्ये असलेली विषमता कमी करणे, खऱ्या गरजूपर्यंत लाभ पोहोचवणे, सामाजिक न्याय साध्य करणे, मागे राहिलेल्या जातीचा विकास वाढवणे, असा सरकारचा उद्देश आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं त्याला विरोध का होतो, आणि सगळ्यांचं असं आहे की SC एकतेवर परिणाम होईल. म्हणजे काय, जी आता सध्या प्रगत होत आहे पण त्यांना वाटतं की SCची सध्या ती ताकद आहे, त्या ताकद कमी होण्याचा एक मोठा परिणाम होऊ शकतो असं त्यांना वाटतं. म्हणजे काही लोक म्हणतात की यामुळे SC समाजात विभागणी होईल आणि एकता कमी होईल, आणि त्यामुळे एकता कमी झाल्यानंतर आपण जो आवाज असतो दुर्बल लोकांचा तो पोचला जाऊ शकत नाही, असं काहींचं म्हणणं आहे. संविधानिक वाद म्हणजे काहीच्यामध्ये SC यादी एकसंघ आहे, त्यांना आपण उपवर्गीकरण नाही करू शकत, त्याबद्दलची आपण माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे तिचं उपविभाजन करणे योग्य नाही आहे, तो कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा हा संविधानिक वाद चालू आहे. राजकीय हेतूच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काही जणांचा आरोप असा आहे की निर्णय राजकीय फायद्यासाठी घेतले जातात. याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे राजकीय फायद्याचा आहे असं काही जणांना वाटतं. नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. कोणती जात जास्त मागासलेली आणि कोणती कमी यावर वाद होऊ शकतो. त्याचबरोबर आधीच प्रगती केलेल्या जातीचा विरोध आहे. ज्या जातींना आधीपासून जास्त लाभ मिळतो त्यांना त्यांचा वाट्याचा हिस्सा कमी होईल म्हणून विरोध आहे. अशा वेगवेगळ्या कारणामुळे या उपवर्गीकरणाला विरोध होत आहे. तर आपण सध्या आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे की याच्यामध्ये संविधानिक तरतुदी काय असतील, थोडक्यात आपण बघूयात. आणि तुम्हाला या संविधानिक तरतुदीबद्दल अजून डिटेल्स इन्फॉर्मेशन हवी असेल तर आम्ही याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ बनवणारच आहोत. तर पहिला वाद म्हणजे संविधानिक तरतुदी, म्हणजे कलम 341 म्हणजे आर्टिकल 341 नुसार काय सांगतं, SC म्हणजेच अनुसूचित जाती यादी तयार करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो. ओके, आर्टिकल नंबर 341 कलम 341 काय सांगतं
एसी म्हणजे अनुसूचित जाती यादी तयार करण्याचा अधिकार राष्ट्रपतीने आहे. संसद म्हणजे पार्लमेंट ही यादी बदलू शकते. ओके, संसद ही म्हणजेच पार्लमेंट ही यादी बदलू शकते, म्हणजे जोडणे किंवा काढणे करू शकते. राज्य सरकार स्वतःहून एससी यादीत बदल करू शकत नाही. हा सगळ्यात मोठा संविधानिक पेच आहे. ओके, म्हणजे आता बघा, म्हणजे आपण बघितलं की एससी कोण आहेत हे ठरवणे फक्त केंद्र सरकारचाच अधिकार देतं, राज्य सरकार ठरवू नाही शकत. आता उपवर्गीकरणावर कायदेशीर स्थिती काय सांगतं? एससी वर्गीकरणाबद्दल भारतात अनेक वर्षापासून न्यायालयीन वाद चालू आहे. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. काही राज्यांनी एससी मध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. तर प्रश्न असा येतो की राज्य सरकार एससी मध्येच उपविभाग करून आरक्षण वेगळे देऊ शकते का? हा पहिला प्रश्न. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे 2 निर्णय आहेत. याच्यामध्ये एव्ही चिन्हा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश यांचा एक निर्णय. या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की एससी हा एक संघ आहे, म्हणजे सिंगल क्लास आहे, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण आपण नाही करू शकत. म्हणजे राज्य सरकार एससी मध्ये उपवर्गीकरण करू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोणत्या याच्यामध्ये? तर तो निर्णय होता आपल्या ईव्ही चिन्हा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. हा कायदेशीर मुद्दा आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या निर्णयामध्ये एससी हा एक संघ म्हणजे सिंगल क्लास आहे, राज्य सरकार एससी मध्ये उपवर्गीकरण करू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय त्यावेळेस ईव्ही चिन्हा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या सरकारने दिला होता. ओके, त्यानंतरचा स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग हा एक पण सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे. याच्यामध्ये न्यायालयाने म्हटले की एससी मध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकते जर ते समाजातील असमानता दूर करण्यासाठी असेल तर. आता बघा, दोघांचाही निर्णय वेगवेगळा आहे, बरोबर ना. त्यांनी सांगितलं की इथे सांगितलं की एससी एक संघ क्लास आहे आणि राज्य सरकार उपवर्गीकरण करू शकत नाही. आणि स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग ह्यामध्ये काय सांगितलं की न्यायालयाने म्हटलंय की एससी मध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकते कधी? जर ते समाजातील असमानता दूर करण्यासाठी जर असेल तरच. ओके, काय पॉलिटिकल फायदेशीर नाही. म्हणजे हा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे लार्जर बेंचकडे पाठवला गेला. ओके, हा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट वन म्हणजे काय? सध्याची स्थिती काय? जर आपण सोप्या भाषेत बघायला गेलं, एससी यादी बदलण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आणि संसदला. म्हणजेच काय? उपवर्गीकरणाबद्दल अजूनही अंतिम स्पष्टता न्यायालयातून पूर्णपणे स्थिर नाहीये, पण समान न्यायासाठी उपवर्गीकरण करण्याची गरज मान्य केली जात आहे, पण अजून निर्णय नाही झालाय. म्हणजेच काय? आपण जर सगळे निष्कर्ष काढले तर आपल्याला एकच निष्कर्ष मिळतं की एससी वर्गीकरण म्हणजे पूर्णपणे संविधानावरच आधारित आहे. उपवर्गीकरण हा संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचा विषय आहे. यामध्ये न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजेच काय? आता ह्यावर UPSC GS ला कसा प्रश्न विचारू शकतं त्या प्रश्नावर आपण थोडक्यात चर्चा करूयात. म्हणजेच काय? अनुसूचित जातीमध्ये एससी उपवर्गीकरणाची गरज आणि आव्हाने याच्यावर चर्चा करा. हा GS ला MPSC मध्ये किंवा UPSC मध्ये असा क्वेश्चन पडू शकतो. त्यावर आपण काढलेला आन्सर काय माहिती आहे? अनुसूचित जातीमध्येच म्हणजेच एससी उपवर्गीकरण म्हणजे काय? एससी या मोठ्या गटाला छोट्या उपगटामध्ये विभागून आरक्षणाचे फायदे अधिक समतोलपणे वाटप करणे. म्हणजेच संविधानातील कलम 341 नुसार एससी यादी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र एससी समाजात असलेल्या असमानतेमुळे उपवर्गीकरणाची गरज निर्माण झालेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा. उपवर्गीकरणाची मुख्य गरज आतील असमानता म्हणजे इंट्रा ग्रुप ऑफ इनइक्वॅलिटी दूर करण्यासाठी आहे. काही प्रगत एससी जातींनी शिक्षण व नोकरी जास्त फायदा मिळवला तर अनेक जाती अजूनही मागे आहेत. त्यामुळे समतोल म्हणजे सबस्टेनेटिव्ह इक्वेलिटी साध्य करण्यासाठी उपवर्गीकरण उपयुक्त ठरू शकतं. हे संविधानातील कलम 14, 15 आणि 46 मधील सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टाची सुसंगत आहे. परंतु यास काही महत्त्वाचे आव्हाने पण आहेत. जसं की आपण आव्हान बघितलं, केस बघितली ईव्ही चिन्हा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एससी हा एक संघ गट सांगितलेला आहे. तर स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग मध्ये अंतर्गत असमानता मान्य केली गेली आहे. अंतिम निर्णयाबद्दल अजूनही स्पष्टता नाही. तसेच विश्वसनीय जातीवर आकडेवारीचा अभाव आणि सामाजिक एकतेवर होणारा परिणाम ही मोठे आव्हाने असू शकतात. आशा करतो की तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असावा. म्हणजेच याच्यामध्येच काय निष्कर्ष करण्यासारखंच म्हणजे एससी उपवर्गीकरण हे सामाजिक न्याय आणि अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक असेल तरी त्यासाठी योग्य डेटाची गरज आहे, कायदेशीर स्पष्टता असणं गरजेचं आहे आणि सामाजिक संतुलन राखणे ते पण अत्यंत आवश्यक आहे. आय होप, आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला या एससी उपवर्गीकरणाबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आणि आम्ही तुम्हाला याच्यामधले असणाऱ्या
ज्या कायदेशीर गुंतागुंती म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल ह्या EV चिन्हास वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग ह्याबद्दल पण आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू.